नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्यापैकी किती जणांनी ती भावना अनुभवली आहे? तुमचं संपूर्ण लक्ष कामावर आहे, तुम्ही आयुष्यात पुढे सरकण्याचा प्रयत्न करत आहात, पण अचानक एक चेहरा, एक आवाज, एक जुनी आठवण तुमच्या मनात घुसते. ते अर्धवट राहिलेलं संभाषण, तो शेवटचा क्षण आणि तुमच्या सर्व इच्छेविरुद्ध तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या विचारांच्या कक्षेतून काढूच शकत नाही. तुम्ही स्वतःला हजारो वेळा विचारता, हे केवळ आसक्ती आहे, ओढ आहे, वेळ आहे की एक जुनी न सुटणारी मानसिक सवय? पण जर मी तुम्हाला सांगितलं की या विचारामागे या तिन्हीपेक्षा अत्यंत गहन आणि प्राचीन कारण दडलेलं आहे आणि तुमच्या त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये एक गूढ शक्तिशाली ऊर्जा काम करत आहे. ही शक्ती केवळ मानवी भावनांची नाही, तर ती ब्रह्मांडीय नियतीचा एक भाग आहे. हा तुमच्या जाणीवेचा खेळ नाही, तर तुमच्या सबकॉन्शियसमध्ये दडलेला एक अखंड आध्यात्मिक संकेत आहे. तुमचं व्यावहारिक मन त्या व्यक्तीला विसरून टाकण्यासाठी सज्ज आहे, पण तुमचं हृदय आणि तुमचा आत्मा त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी स्पष्ट नकार देत आहे. हे तुमच्या आत्म्याचं आणि बुद्धीचं चाललेलं एक तीव्र युद्ध आहे. तुम्ही पुढे सरकण्यासाठी झगडत आहात, पण तुमची आंतरिक ऊर्जा तुम्हाला मागं ओढून घेत आहे. ही अदृश्य साखळी का तयार झाली आणि या साखळीचा निर्माता कोण आहे? आज आपण त्याच शाश्वत रहस्याचे दरवाजे उघडणार आहोत. ज्या क्षणापासून तुम्ही हे 5 नियम आणि सत्य समजून घ्याल, त्या क्षणापासून त्या व्यक्तीच्या विचारांचा अर्थ तुमच्यासाठी कायमचा बदलून जाईल. ज्या क्षणापासून तुम्ही हे 5 नियम आणि सत्य समजून घ्याल, त्या क्षणापासून त्या व्यक्तीच्या विचारांचा अर्थ तुमच्यासाठी कायमचा बदलून जाईल. ही गोष्ट केवळ प्रेम किंवा मैत्रीच्या सीमेपुरती मर्यादित नाही. हा तर 2 जीवांमध्ये बांधलेला एक अखंड ऊर्जा सेतू आहे, जो आपल्याला घेऊन जातो आपल्या अस्तित्वाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या रहस्याकडे. तो म्हणजे आत्मिक जोडणी, शाश्वत अदृश्य बंधन. तुम्ही अनेकदा शांत बसलेले असता आणि तुमच्या मनाच्या शांततेत एक अखंड नाद घुमत असतो. ही अशी उपस्थिती जी तुम्हाला क्षणाक्षणाला जाणवते, ती म्हणजे त्या व्यक्तीचा विचार. तुम्ही त्याला विसरण्याचा, टाळण्याचा प्रयत्न करता, पण तो तुमच्या डोक्यातील सामान्य प्रक्रियेचा भाग नाहीये. तो थेट तुमच्या अस्तित्वाच्या, तुमच्या आत्म्याच्या गाभाऱ्यातून उठत आहे. हा केवळ स्मृतींचा ओलावा नाही, ही केवळ हृदयाची धडधड नाही, यालाच आत्मिक जोडणी म्हणतात. कल्पना करा, तुमची आणि त्या व्यक्तीची भेट केवळ योगायोग नव्हती, तर ती ब्रह्मांडीय विश्व नकाशावर आधारित अंकित केलेली होती. भलेही तुम्ही आज एकमेकांशी बोलत नसाल, कदाचित महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्यात कोणताही भौतिक संपर्क नसेल, पण तुमच्या आत्म्यांनी एकमेकांना सोडलेले नाही. कारण आत्म्याचे बंधन हे शब्दांनी, भेटींनी किंवा भौतिक अस्तित्वाने बांधलेले नसते, ते ऊर्जेच्या अखंड धाग्यांनी विणलेले असते. आपले शरीर हे नश्वर आहे, पण आपला आत्मा हा शाश्वत रेकॉर्ड कीपर आहे. तुमची बुद्धी त्या आठवणी डिलीट करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही विसरण्याचा निर्णय घेता, पुढे जाण्याचा प्रयत्न करता, पण तुमचा आत्मा जो जन्मोजन्मीच्या नोंदी ठेवतो, तो त्या कनेक्शनला पुन्हा पुकारतो आणि तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करतो. ही अस्वस्थता म्हणजे आत्म्याने मनाला दिलेली चेतावणी आहे. जेव्हा 2 आत्मा एका विशिष्ट आणि तीव्र भावनात्मक पातळीवर जोडले जातात, तेव्हा त्यांची ऊर्जा एकमेकांशी सिंक्रोनाइज होते. तुमचा आत्मा त्या विशिष्ट ऊर्जेच्या स्पंदनांना ओळखतो. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तिच्या आत्म्याला हाक मारत असता, एक शांत पण अत्यंत शक्तिशाली ऊर्जेचा संदेश पाठवत असता. आणि इथे सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे. हा कॉल केवळ एकतर्फी नसतो. जर तुमच्या मनात दिवसभर त्या व्यक्तीच्या आठवणींचा कल्लोळ माजलेला असेल, तर हे 100% निश्चित आहे की ती व्यक्ती देखील त्याच वेळी, त्याच भावनेने, कोणत्या तरी सूक्ष्म पातळीवर तुमचा विचार करत आहे. तिला याची जाणीव असेल किंवा नसेल, तिला हे स्वीकारायचे असेल किंवा नसेल, पण तिची आंतरिक ऊर्जा तुमच्या ऊर्जेला प्रतिसाद देत आहे. म्हणूनच हा विचार तुमच्या इच्छेशिवाय तुमच्या मनात घर करून राहतो. हा आत्मिक धागा कितीही मजबूत असला तरी तो एका अदृश्य शक्तीने ओढला जातो. ही शक्ती म्हणजे मॅनिफेस्टेशनचा नियम, जे आपल्याला घेऊन जाते पुढच्या रहस्याकडे. ते म्हणजे अप्रत्यक्ष मॅनिफेस्टेशन आणि ऊर्जेचा ओढा. आत्मिक धाग्याच्या त्या अखंड ओढ्याला आपण दुसऱ्या एका शक्तिशाली नियमाच्या रूपात पाहू शकतो. तो म्हणजे अप्रत्यक्ष मॅनिफेस्टेशनचा सिद्धांत आणि एनर्जी पूल फिनोमेनन. ज्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनात आहे, ती तुम्हाला जाणून बुजून नव्हे, तर तिच्या अजाणतेपणीच्या तीव्र इच्छेने स्वतःकडे ओढून घेत आहे. ब्रह्मांड एका विशाल आकर्षण शक्तीच्या नियमावर म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनवर चालते. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल सतत आणि तीव्रतेने विचार करते, मग ते प्रेम असो,
तळमळ असो किंवा कोणताही तीव्र भावनात्मक अनुभव असो, तेव्हा तिच्या मनात एक सामर्थ्यवान ऊर्जा केंद्र तयार होते. ही ऊर्जा केंद्र ब्रह्मांडात आकर्षणाचे सूक्ष्म तरंग पाठवते. ही ऊर्जा एखाद्या अदृश्य ब्रह्मांडीय चुंबकाप्रमाणे काम करते. ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल, तिला तुमच्याबद्दल बोलण्याची भीती वाटत असेल, पण तिच्या मनातील तीव्र इच्छा तुमच्या दिशेने अखंड ऊर्जा पाठवत असते. तुमचे मन या ऊर्जेच्या सूक्ष्म तरंगांना पकडणारे एक अँटेना आहे. हे बाहेरील सिग्नल रिसीव्ह करते आणि म्हणूनच त्या व्यक्तीचा विचार तुमच्या डोक्यात अचानक अनपेक्षितपणे उठतो. तुम्हाला क्षणभर वाटतं की तुम्ही विचार करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्या ऊर्जेच्या ओढ्याला प्रतिसाद देत असता. ही एक प्रकारची सायलेंट टेलिपॅथी आहे, ज्यात शब्द नसतात पण भावनांचा विचार प्रवाह असतो. तुम्ही दोघे भलेही वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा देशांमध्ये असाल, तरी तुम्ही एकाच ऊर्जेच्या सर्किटमध्ये अडकलेले असता आणि जोपर्यंत त्या व्यक्तीची ऊर्जा तीव्र इच्छाशक्तीने किंवा अपूर्णतेच्या भावनेने प्रवाहित राहते, तोपर्यंत हा विचार तुमच्या मनात स्थिर राहतो. तुम्ही या विचारांना झिडकारले, दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी ही शक्तिशाली ऊर्जा मात्र तुमच्या विचारांच्या कक्षेत सतत फिरत राहते. पण या ऊर्जेच्या प्रवाहाची दिशा बदलणारी, त्याची गती थांबवणारी एक मोठी अडचण आहे. एक अशी भिंत जी दोन आत्म्यांना एकत्र येऊ देत नाही किंवा शांततेत जगू देत नाही, ज्याचं नाव आहे अपूर्ण संवाद आणि इगोचा पडदा. तुम्ही विचार करत असलेल्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये एक घातक अडथळा आहे आणि हा अडथळा म्हणजे बाहेरील व्यक्ती किंवा परिस्थिती नसून तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या अपूर्ण राहिलेल्या संभाषणाचे प्रतिध्वनी आहेत. तुम्ही जो विचार वारंवार करत आहात तो नवीन नाही, तो म्हणजे जुने शब्द, जुन्या भावना, जी गोष्ट पूर्ण व्हायला हवी होती पण झाली नाही. नात्यांमध्ये अनेकदा काही गोष्टी बोलल्या जात नाहीत. ती माफी जी देणे आवश्यक होते, तो धन्यवाद जो व्यक्त करायचा होता आणि तो गैरसमज जो दूर करायचा होता. ही अपूर्णता तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एका बंदिस्त लूप प्रमाणे सतत फिरत राहते. तुमच्या मनाला बंदिस्तता हवी असते, नात्याचा एक समाधानकारक शेवट हवा असतो. जोपर्यंत तुमच्या आत्म्याला तो शेवट मिळत नाही, तोपर्यंत मन त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. आणि या मानसिक शांतीच्या मार्गात सर्वात मोठा, अत्यंत कठोर अडथळा आणतो तो म्हणजे अहंकार. हा अहंकार एक अशी विशाल अभेद्य भिंत आहे जी तुमच्या दोन प्रेम हृदयांमध्ये उभी राहते. तो तुमच्या मनात सतत वाद घालत राहतो. मी काय बोलू, माझी काय चूक, मी जर पहिलं पाऊल उचललं तर माझा आत्मसन्मान कमी होईल. अहंकार तुम्हाला पुढे सरकण्यासाठी मदत करण्याऐवजी मागे खेचतो आणि तुम्हाला राग, द्वेष किंवा दुःखाच्या कैदेत ठेवतो. ती व्यक्ती तुमच्या मनात कायम राहते कारण तिच्याशी जोडलेल्या काही गोष्टी अजून बाकी आहेत. ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. एक तर धैर्य दाखवून संवाद पूर्ण करा जर ते शक्य असेल आणि सुरक्षित असेल, किंवा दुसरा आणि अधिक आत्मिक मार्ग म्हणजे आंतरिक स्वीकार करा. जे घडलं ते योग्यच होतं या सत्याचा स्वीकार करा. जे झाले त्याला क्षमा या भावनेने त्या व्यक्तीला तुमच्या विचारातून भावनिकरित्या मुक्त करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील क्षमेचा पडदा बाजूला करत नाही, तोपर्यंत ही अपूर्णता तुम्हाला छळत राहील. हा अहंकार आणि अपूर्ण संवाद जरी भावनात्मक स्तरावरील अडथळे असले तरी या विचार साखळीमागे एक अचूक विज्ञान दडलं आहे. हे विज्ञान तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये चालणार आहे, ज्याला म्हणतात माइंड मिररिंग आणि भावनिक प्रतिध्वनी. तुम्ही त्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करता पण तुमचा मेंदू विसरायला तयार नसतो. का? कारण जेव्हा दोन लोक दीर्घकाळापर्यंत अत्यंत तीव्र भावनात्मकतेने जोडलेले असतात, तेव्हा त्यांच्या मेंदूतील तरंग आणि फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट बिंदूवर जुळू लागतात. तुमचे भावनिक आणि स्नायविक डेटा एका अदृश्य सबकॉन्शियस नेटवर्कमध्ये कायमचा साठवला जातो. तुम्ही अचानक त्या व्यक्तीबद्दल विचार करता आणि त्या क्षणी त्यांचा मेसेज किंवा कॉल येतो. याला आपण योगायोग म्हणतो, पण हे योगायोग नाहीत, तर तुमच्या मेंदूचा प्रतिसाद आहे. तुमचे मन त्यांच्या फ्रिक्वेन्सीवर असलेले सूक्ष्म संकेत पकडते आणि तुम्हाला अजाणतेपणी तो विचार करण्याची प्रेरणा देते. ही जोडणी अधिक स्पष्ट होते ती भावनिक प्रतिध्वनींमुळे. हे खरं आहे की ती व्यक्ती आता तुमच्यासोबत भौतिकरित्या नाही, पण तिची तीव्र भावनिक छाप तुमच्या मेंदू, तुमच्या स्नायूंच्या मार्गात कायम आहे. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी जोडलेली एखादी जागा पाहता, तुमच्या आवडते जुने गाणे ऐकता किंवा विशिष्ट वास अनुभवता, तेव्हा तुमच्या भावना इको करतात. तुमचा मेंदू जुन्या स्नायविक मार्गांना सक्रिय करतो आणि संपूर्ण भावनात्मक क्षण पुन्हा रिप्लाय करतो. आणि इथेच गफलत होते. तुमच्या मनाला या दोघांमधील फरक कळत नाही. व्यक्ती आणि व्यक्तीची भावनिक छाप
त्यामुळे तुम्हाला सतत वाटत राहतं की ती व्यक्ती येते आहे, तुमच्या विचारांमध्ये जिवंत आहे. हे एक माइंडसेट कनेक्शन आहे जे तोपर्यंत सक्रिय राहील जोपर्यंत तुम्ही या छापाला नवीन, अधिक सशक्त आणि सकारात्मक अनुभवांनी बदलत नाहीत, नवीन स्नायविक मार्ग तयार करत नाहीत. माइंड मिररिंग आपल्याला वर्तमानातील वैज्ञानिक जोडणीबद्दल सांगते, पण काही नाती इतकी खोलवर रुजलेली असतात की त्यांची मुळं केवळ वर्तमानात नाही तर तुमच्या अतीतमध्ये, तुमच्या पुनर्जन्मात दडलेली असू शकतात. कार्मिक ऋण आणि आत्मिक धडा. माइंड मिररिंग आपल्याला वर्तमानातील वैज्ञानिक जोडणीबद्दल सांगते, पण काही नाती इतकी खोलवर रुजलेली असतात की त्यांची मुळं केवळ वर्तमानात नाही तर तुमच्या अतीतमध्ये, तुमच्या पुनर्जन्मात दडलेली असू शकतात. ब्रह्मांडात कोणतीही भेट, कोणताही अनुभव अपघाती नसतो. प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ राहण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या विकासासाठी काहीतरी अमूल्य धडा शिकवण्यासाठी येते. यालाच कार्मिक बंधन किंवा आत्मिक धडा म्हणतात. तो व्यक्ती तुमच्या मनात सतत का येतो? कारण तुमच्या दोघांमध्ये मागील किंवा याच जन्मातील कार्मिक ऋण अजून पूर्ण झालेले नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी वाईट केले आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आत्म्याच्या करारानुसार या नात्यातून तुम्हाला तुमच्या मूळ स्वभावात काहीतरी आवश्यक बदल करायचा आहे. हा विचार एक ब्रह्मांडीय संकेत असतो की धडा शिकवण्याची वेळ आली आहे. तो धडा संयमाचा असू शकतो, मर्यादा निश्चित करण्याचा असू शकतो, दुसऱ्याला नव्हे तर स्वतःला आत्मप्रेम देण्याचा असू शकतो, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलिप्तता साधण्याचा असू शकतो. जोपर्यंत तुम्ही हा आत्मिक धडा आत्मसात करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची ऊर्जा एक शिक्षक आत्म्याप्रमाणे तुमच्या विचारांमध्ये फिरत राहील. ती तुम्हाला शांत बसू देणार नाही. या विचार साखळीतून मुक्ती मिळवण्याचा मार्ग अत्यंत सोपा आणि तरीही कठीण आहे. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला मनात ठेवून दुःखी होण्याऐवजी आपल्या प्रश्नांची दिशा बदलता, या नात्याने मला काय शिकवलं, तेव्हा तुम्ही नकळतपणे ते कार्मिक ऋण फेडायला सुरुवात करता. तुम्ही जेव्हा त्या धड्याचा आंतरिक स्वीकार करता तेव्हा तुमच्या आत्म्याची प्रगती होते. आणि ज्या क्षणी धडा पूर्ण होतो, ज्या क्षणी तुमचा आत्मा मी हे शिकलो असे घोषित करतो, त्या क्षणी ती विचारसाखळी आपोआप तुटते. तो व्यक्ती तुमच्या मनात आहे कारण तुमच्या आत्म्याला त्या बंधनातून शाश्वत मुक्ती मिळवायची आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनात सतत येणारा तो विचार केवळ एक सवय नाही, तो तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या आत्मिक, मनोवैज्ञानिक आणि ऊर्जा पातळीवर गहन जोडणीचा पुरावा आहे. तुम्ही एकटे नाही, ही भावना सार्वत्रिक आहे. पण आता तुमच्याकडे शक्ती आहे. तुम्हाला आता माहीत आहे की ही जोडणी तोडण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीशी लढायची गरज नाही, तर तुम्हाला तुमच्या मनाशी आणि तुमच्या अहंकाराशी लढायचे आहे. तुम्ही एकतर अपूर्ण संवाद पूर्ण करून शांतता मिळवा किंवा कार्मिक धडा शिकून मुक्त व्हा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.